तर मंडळी नमस्कार. तर आता आम्ही आलेलो आहे पावसामध्ये आणि आपला भाऊ पण आलेला सोबत कोल्ड कॉफी पिण्यासाठी. आणि भाऊ इकडे भजी विकतोय आणि भजीचं त्यानं बंद करून टाकले. फोटो काढतोय आणि विषय झाला आता कसं इपितरमध्ये पाऊस चालू झालेला आहे. आम्ही भटकंती पोरं आहे आणि पावसाचा आस्वाद घेण्यासाठी खास आम्ही आलेलो आहे नारायणपेठेमध्ये. आणि नारायणपेठेमधला तुम्ही पाऊस बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो. थेंबे थेंबे तळे साचे असा पाऊस झालेला आहे खतरनाकमध्ये. आणि विषय हार्ड झालेला आहे. हे बघा गुदगुल्या करत हसतोय मनात कारण की पावसाचा आस्वाद घेतोय. आणि ही फोटोग्राफी होते आमची. काय सांगू तुम्हाला, रस्त्याने जाता येत वाहनं असल्यागत आम्हाला कॉफी देत नाही ती पोरं. आणि आम्ही वाट बघत थांबलो लाजून असल्यागत. आम्ही हा इपितर पोरगा आहे माझ्याबरोबर आलेला आणि मी भटकंती आहे. तो हा आम्हाला हाकलून देते तिथं कॉफी प्यायला आल्यानंतर. हे आम्हाला अन्याय सहन होत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता पावसात आंदोलनाला बसणार आहे 2 दिवसासाठी. द्या लवकर. तर दीपक शेठ आणि दीपक शेठला वडापाव द्या म्हणलं होतं पण दीपक शेठ म्हणलं बंद झाले. हो चला थांबा तुम्हाला दाखवतो कॉफी कसली आली. बघा कशी आहे कॉफी. आणि कॉफीमध्ये ह्याने भर पावसात आम्हाला आईस्क्रीम टाकून दिले कॉफीमध्ये. लाज लज्जा शरम काही बाळगलेलं नाही ह्याने. आणि हे बघा हेच ते हावरट पोरग. अशा पद्धतीने आम्ही आता पाऊस लयच मोठ्याने लागलाय. चल 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 दुकानात. आणि आता आम्ही पावसाचं निघतोय कारण की लई पाऊस पडायला लागला जोरदार. आणि आमच्या पार अंडरपॅन्ट सगळ्या भिजलेल्या आहेत म्हणजे आपलं ते पॅन्ट भिजलेले आहेत. आणि आम्ही पावसाचं पूर्ण ओलचिक झालेलं आहे. मी नाही प्रदीप सर झालेला आहे कारण की मी छत्रीमध्ये बसून बसलेला आहे. त्याच्यामुळं आता मी काळा दिसायला लागलो कारण की अंधारात मी गेल्यानंतर दिसत नाही कोणाला. आणि असाच माझा रंग आहे. आणि आम्ही चक्क आलेलो आहे पावसातनं आतमध्ये. आणि फायनली आम्ही आता गचकने आम्ही ब्लॉग बंद करतोय कारण की आम्हाला खायची आईस्क्रीम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पावसाळा.